नक्कीच. आपल्याकडे देखील पनवेल महानगर अध्यक्षपद आहे. पनवेलचं देखील महानगरपालिका इकडची कशा प्रकारची तयारी आहे आणि तुमच्याकडनं मनसेचे किती उमेदवार या मैदानामध्ये असतील? आमचं आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत संख्या बळकळेल आम्हाला, आम्ही किती लढवतोय ते. पण एकूणच इथे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचा कारभार गेले 5 वर्ष 8 वर्ष सुरू आहे, 15 वर्ष आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत, त्यांचा जो काय कारभार सुरू आहे, तर आमचं स्पष्ट म्हणणं आहे की प्रत्येकाने 2 पावलं माघार का घ्यायला लागू नये, परंतु एकूणच विरोधी पक्षांची ही जी काही आघाडी आहे ही मजबूत करावी. त्याच्यामुळे जर 2 पावलं मागे जरी घ्यावे लागले तरी आमची ती तयारी आहे. आमचा एकच उद्देश आहे, आघाडी टिको आणि सत्तांतरण कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ. आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये धनशक्ती आणि जनशक्ती जोरात चालते. आपल्या पनवेलमध्ये तर जास्तच जोरात चालते. मग या धनशक्तीला जनशक्ती तुमची कशी उत्तर देणार? कारण सध्या आता सगळं नोटावरती चालतं. नोटा म्हणजे तुम्हाला मी रेट सांगितले तर तुम्हाला धक्के बसतील. एक मोठा पक्ष आहे, जगातला सगळ्यात मोठा पक्ष स्वतःला बोलतो, त्या पक्षाचा म्हणजे त्यांचेच कार्यकर्ते सांगतात की जो मुख्य उमेदवार असणार आहे त्याने 3 कोटीची तयारी करायची आहे आणि इतर जे उमेदवार आहेत त्यांनी 1-1 कोटी घेऊन उतरायचं आहे. आता तुम्ही विचार करा, आणि मी जे सांगतोय हे आपण खरंच गांभीर्याने घेतलं पाहिजे. आपण हसतोय पण ते गांभीर्याने घेण्याचा विषय आहे की इतका पैसा घेऊन मध्यमवर्गीय घरातली मुलं उतरू शकतात का हो? इथल्या पनवेलच्या नागरिकांनी विचार करायचा आहे, आपण पनवेलमध्ये कोणाला निवडून देतोय. बरोबर. हे लोक आज 50-60 कोणीतरी पोस्टर पण लावलेले, उद्बोधक पोस्टर्स आहेत ते, आणि ती पनवेलच्या नागरिकांची खंत आहे. 50-50, 60-60 लाख रुपये टाकून जो नगरसेवक बनणार आहे तो त्याचा पैसा वसूल नाही करणार का? मग तो काय करतो? तो कॉन्ट्रॅक्टर बनतो. तुम्ही निवडून देताय नगरसेवक आणि सभागृहात जात आहेत कॉन्ट्रॅक्टर, आणि तो कॉन्ट्रॅक्टर आहे ना पहिले 3 वर्ष 4 वर्ष स्वतःची वसुलीच करत बसतोय, कारण तेवढा वेळ लागतो वसुलीला, आणि मग शेवटच्या वर्षभरामध्ये त्याचा प्रयत्न असतो काम करायचा, पण ते जमू शकत नाही. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, ज्या पद्धतीने पनवेलचा इतिहास, महानगरपालिका निवडणुका असतील, नगर परिषदांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, याला पनवेल बदनाम होते हो. पैशाशिवाय नगरसेवक निवडून येऊ शकत नाही. पनवेलकरांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तुमच्या घरातल्या आजूबाजूचे चांगली काम करणारी मुलं तुम्ही निवडून देऊ शकत नाहीत, कारण ते पैसे देत नाहीत, पॉकेट देत नाहीत. निदान यावेळी तरी या सगळ्या गोष्टींना फाटा पडणं गरजेचं आहे. एकदा तरी पैसा बाजूला सारून चांगल्या माणसांना निवडून द्या, तुम्हाला फरक दिसेल ना. मला साधं म्हणणं आहे की ठीक आहे, तुम्ही मागे कॉन्ट्रॅक्टर निवडून दिलेत, 2 महिन्यापूर्वी महानगरपालिकेने काही टेंडर्स काढले. 25 कोटीचं टेंडर आहे, 11 कोटीचं टेंडर आहे, 10 कोटीचं टेंडर आहे. रस्त्यांची काय अवस्था झाली हो रस्त्यांची? 2 महिन्यामध्ये डांबर आकडा संपूर्ण उखडून गेला. रस्त्याला इतके विदभर मोठे खड्डे पडले, तेव्हा तुम्ही शिव्या घालत होतात ना सत्ताधाऱ्यांना. मग आता तुम्ही विचार केला पाहिजे, या निवडणुकीला त्यांनी दिलेले पैसे घेऊन मतदान करायचं की त्या पैशाला बाजूला ठेवून त्यांना पाडायचं ते. बरोबर. यावेळी जनशक्ती जिंकणार. मी लोकांशी बोलतोय, चर्चा करतोय, लोकांचं म्हणणं एवढंच आहे, खूप झालं आता. यावेळी पैसा बाजूला, यावेळी चांगले उमेदवार निवडून द्यायचे. त्यामुळे आम्ही जिंकू याच्याबद्दल आम्हाला 100% खात्री आहे. आपण स्वतः ही विधानसभा निवडणूक लढवली होती. शेकापचा देखील इकडे एक उमेदवार होता, शिवसेनेचा उमेदवार होता. हे सगळं बघितल्यानंतर इकडची जी आकडेवारी आपण बघितली तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किती शक्यता आहे आपल्या तुमची लोक बसतीलच नगरसेवक म्हणून आतमध्ये? बघा, आत्तासुद्धा तुम्ही जे 3 उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढले होते विधानसभा, ते 3ही उमेदवार एकत्र आहेत आणि त्यांची विधानसभेच्या 3ही उमेदवारांची जर बेरीज केली तर तिथेच भारतीय जनता पक्ष हरलेला आहे 25,000 मतांनी. बरोबर. आणि आणि आम्ही ती आकडेवारी काढली ना तर जवळपास 16 ते 17 प्रभाग असे आहेत की जिथे महाविकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जी आघाडी आहे यांची बेरीज भारतीय जनता पार्टीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आम्हाला एक आमचा अंदाज आहे 15 ते 16 प्रभाग असे आहेत की जिथे महाविकास आघाडी 100% जिंकेल. राजसाहेबांनी आज एक पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला होता. खरं तर तो मजेशीर उल्लेख होता की महाराष्ट्रामध्ये सध्या पोरं पळवणारे टोळे आलेत. पनवेलमध्ये असं वाटतंय पोरं पळवणारे टोळे? 100% मी तुम्हाला उदाहरणाने सांगतो. एक
फोरम, कॉलनी फोरम म्हणून आपल्याकडे एक संघटना काम करते. बरोबर. चांगलं काम करते ती सध्या तिचं अध्यक्षपद लीना गरड मॅडमकडे. लीना गरड या महाविकास आघाडीच्या एक घटक पक्षामध्ये आहेत. तर त्या कॉलनी फोरमचे जे मुख्य संयोजक होते मधू पाटील, ते मधू पाटलांनाच भाजपाने स्वतःकडे घेतलेलं. अरे मूल कोणाचं, खेळवतंय कोणाच्या कडेवरती. बरोबर. बरं, आता मला पण प्रश्न पडलेला आहे, मधू पाटील इतकी वर्ष कॉलनी फोरमच्या माध्यमातून टॅक्स कमी करा म्हणून बोंबलत होते. आता तेच मधू पाटील तिकडे जाऊन त्यांच्या मांडीवर बसून टॅक्स कमी करा कसे काय बोलणार, ज्यांनी टॅक्स वाढवलाय स्वतःच. त्यामुळे पोरं पळवणं हे काय भारतीय जनता पक्षासाठी नवीन नाही. त्यांना पोरं काढायची त्यांच्याकडे पद्धतच नाही, पोरं वाढवायची तर अजिबात पद्धत नाही. पण हे दुसऱ्याने काढलेली वाढवलेली पोरं स्वतःच्या खांद्यावरती खेळवायची मात्र त्यांच्याकडे चांगली पद्धत आहे. ते विचारधारेवरती पोरं पळवत नाहीत. बरोबर. ते पोरांना चॉकलेटचं आमिष देतात, कॅडबरीचं आमिष देतात आणि मग पोरं पळवतात. किडनॅपिंग गँग आहे का? किडनॅपिंग गँग नाही ही, तर मी आता काय सांगू तुम्हाला. यांना उपमा सुद्धा कमी पडतील अशी गँग आहे. असं बघितलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये सगळे बाहेरचेच आहेत. नाही, त्यांचे मूळ कोण आहेत सांगा ना मला. मूळ भारतीय जनता पक्ष इकडे, मला जे इथले जुने लोक सांगतात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 50-100च्या वर नव्हते. आता अचानक एवढे आले कुठून? इथले आमदार, मी छातीटोक सांगू शकतो, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी आहे पहिल्यापासून. इथले आमदार सांगू शकतात का? नाही सांगू शकत. ते काय बोलणार? ते बोलणार मी शेकापचा पदाधिकारी. अरे सॉरी, चुकलो. काँग्रेस. मी अरे नाही, मी आता काँग्रेसमध्ये नाही. मी भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी. ते छाती ठोक बोलू शकत नाही. बरोबर. मी छाती ठोक बोलू शकतो, मी याच्या पुढे सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असेल. ते बोलू शकतात का? नाही बोलू शकत. त्यामुळे इथला भारतीय जनता पक्ष हा निष्ठावंतांचा पक्ष नाही. इथले जे निष्ठावंत आहेत भारतीय जनता पक्षाचे जुने, आज कुठे आहेत ते जाऊन चौकशी करा. त्यांची कोणत्या परिस्थितीत आहेत ती चौकशी करा. मग तुमच्या लक्षात येईल की हा पक्ष जो आहे हा महाराष्ट्रात इतर ठिकाणी भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने दुसऱ्यांचे माणसं घेऊन वाढलाय तसंच इथे आहे. इथे काही वेगळं नाही आहे. ते मंडला मुद्दा अत्यंत योग्य आहे. म्हणजे जसं जर बघायला गेलं तर लालकृष्ण अडवाणीजी त्यांच्याबद्दल त्या आहेत का नाही याच्या संदर्भात देखील माहिती नाही कोणाकडे आता सध्या. एवढी त्यांना गुपित करून ठेवलेलं आहे. जगदीश धनखड कुठे आहेत? जे उपराष्ट्रपती होते कुठे आहेत? सत्यपाल मलिक कुठे आहेत? भारतीय जनता पक्षाचे जे जुनी माणसं आहेत आज कुठे आहेत? मीडिया पण त्यांची दखल घेत नाहीये. त्यांना किडनॅप केलं, त्यांचं काय झालं बरं वाईट कोणाला माहित नाही, बातम्या पण नाही आहेत त्याच्या. बरोबर. प्रवीण तोगडी यांचा अचानक मृत्यू कसा होतो? वॉकिंगला गेले, मृत्यू कसा होतो अचानक प्रवीण तोगडी यांचा? काय कारण आहे? चौकशी पण होत नाही या गोष्टींची. सध्या भारतीय जनता पक्षातल्या जुन्या जाणत्या नेत्यांची, ज्यांनी खरं तर भारतीय जनता पक्ष नुसता वाढवला नाही, त्याला वैचारिक दृष्ट्या वाढवला, ते सगळे आज कुठेतरी गायब झालेले आहेत. पटलावरतीच दिसत नाही आहेत ते. त्यांच्याबद्दल माहितीच नाही आहे कोणाला. आणि हे अत्यंत धोकादायक आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात नाही. आम्ही अटल बिहारी वाजपेयींचे कविता आजही वाचतो. प्रेरणास्थान आहेत ते. गोपीनाथ मुंडे प्रेरणास्थान आहेत. प्रमोद महाजनांचं उदाहरण आज आपण जागोजागी देत असतो. आमचे कदाचित पंतप्रधान झाले असते आज जिवंत असते तर. पण तो भारतीय जनता पक्ष आणि हा भारतीय जनता पक्ष आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही आज भारतीय जनता पक्षाच्या नावाने मीडियासमोर येऊन बोंबलणारे सगळे बघा कोण आहेत. नितेश राणे भारतीय जनता पक्षाचे आहेत, नवनीत राणा भारतीय जनता पक्षाचे आहेत, गोपीचंद पडळकर भारतीय जनता पक्षाचे आहेत. कोण राहिलंय? सदाभाऊ खोतकर भारतीय जनता पक्षाचे आहेत. सगळे मीडियासमोर येऊन बोंबलणारे हे मूळ भारतीय जनता पक्षाचे नाहीत. मग मूळ भारतीय जनता पक्षाचे माधव भंडारी गेले कुठे? कुठे आहेत माधव भंडारी? का संधी दिली जात नाही? केशव उपाध्ये बोलतात, देतात का संधी? केशव उपाध्यांना ट्रोलिंग केलं जात आहे, सतरंजाच उचलत बसा म्हणून. त्यांना काय वाईट वाटत नसेल?
पण भारतीय जनता पक्ष आत्ताचा जो आहे ना, त्याची पद्धती आहे, निष्ठावंतांनी फक्त सतरंजा उचलायच्या आणि बाहेरून कोण आलं की त्याला लगेच कडेवर घ्यायचं, आमदार बनवायचं, मंत्री बनवायचं. विधान परिषद त्यांच्यासाठी आहेत. कोण माधव भंडारी, काय कॉन्ट्रीब्युशन आहे माधव भंडारीचं भाजपासाठी, असा विचार ते करतात.